नमस्कार, माझं नाव परशुराम पोतुजी टेकाम, उपसरपंच गट ग्रामपंचायत सराटी व खंडणी येथे अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे। त्या दारू विक्रीमुळे संपूर्ण आदिवासी बहुल एरिया असून खंडणी, सालेपोड, भुरकीपोड, जानकाईपोड, बेलनी येथील कोलाम समुदाय, गोंड समुदाय हे व्यसनाधीन होऊन आपले कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। त्याकरिता माननीय महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ठाणेदार साहेब यांना निवेदन सादर केलेलं आहे की हे अवैधरित्या दारू विक्री करीत असलेल्या लोकांना आणि यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी व माझा जो साडा आहे हा दारूच्या नशेत आपल्या शेतामध्ये पडून होता। तो पुढील उपचाराकरिता आम्ही उंबरी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि त्याचं कुठलंही कारण नसताना फक्त दारूच्या व्यसनापायी तो मृत्यू पडला असं डॉक्टरांनी सांगितलं। परंतु ते पीएम झाल्यानंतर पुढील कारवाई करतो असं सांगितलेलं आहे। आमची मागणी अशी आहे की जो दारू विक्री करत आहे नामे रवींद्र लसवंते या व्यक्तीवर चौकशी करावी आणि दारू कायमची बंद करावी, अन्यथा आम्ही दारू बंद न झाल्यास उपोषणाला बसू। कारण दारूच्या पायी जवळपास या 2 वर्षांमध्ये 4 मृत्यू झालेले आहेत। याच्याकरिता शासनाने आणि प्रशासनाने कठोर कारवाई दारू विक्रेत्यांवर करावी, अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या यांना आळा घालावी व त्यांना कारवाई करावी हीच आमची मागणी आहे।